हॅलो फ्रेंड, नमस्ते. कशा आहात तुम्ही? माझ्या चॅनेलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी खूप सुंदर अशी सोप्या पद्धतीने तयार होणारी ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत. तर ह्या ठिकाणी सर्वात आधी आपण मापे टाकून घेणार आहोत. उंची या ठिकाणी 14.5 इंच आहे. तयार उंची 13.5 इंचची होईल. तर 2 इंचाची मार्किंग करून 10 इंचाची गळ्याची मार्किंग केलेली आहे. तर सर्वात आधी आपण हे दोन्ही पॉईंट एकत्र जॉईन करून घेणार आहोत. जॉईन करून घेतल्यानंतर पंचकोनी आकारमध्ये या ठिकाणी मी गळ्याला शेप देऊन घेत आहे. शेप देऊन झाल्यानंतर आता आपण या ठिकाणी ब्लाऊज कट करून घेणार आहोत. अस्तर कट करून झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप आपण या ठिकाणी आपण पंचकोनी गळ्यावरती काठ वापरून डिझाईन करून घेणार आहोत. ही छोटीशी काठ आहे. तर नेक्स्ट स्टेप आपण या ठिकाणी ब्लाऊजवरती करणार आहोत. सर्वात आधी आपण या ठिकाणी ब्लाऊजवरती अस्तर ठेवून घेणार आहोत. सुशा साईडला ब्लाऊज ठेवायचा आणि त्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं. शिलाई मारून झाल्यानंतर आपण पलटी मारतो, अस्तर खालच्या साईडला जाते. या ठिकाणी आता सर्व साईडनी शिलाई मारून घेणार आहोत. त्याआधी आपण खालच्या साईडला शिलाई घालून घेत आहोत. खालच्या साईडला शिलाई घालून झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप आपण या ठिकाणी गळ्यावरती शिलाई घालून घेणार आहोत. तशी आपण या ठिकाणी शिलाई घालून घेणार आहोत. अस्तरवरती पाव इंचावरती ही शिलाई घालून घेणार आहोत. ह्या ठिकाणी आपली शिलाई घालून झालेली आहे. नेक्स्ट स्टेप आपण ब्लाऊजचा मेन फॅब्रिक या ठिकाणी कट करून घेत आहोत. गळ्यामधला आतमधला फॅब्रिक या ठिकाणी कट करून झाल्यानंतर बारीक बारीक कट्स मारून घेणार आहोत. नेहमीप्रमाणे हे पहा, हळूवार या ठिकाणी आपण कट्स मारून घ्यायचे. कट्स मारून झाल्यानंतर आता आपण या ठिकाणी पलटी मारून घेत आहोत. पलटी मारून झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप या ठिकाणी दाबटीप शिलाई घालून घेणार आहोत. गळ्यावरती आणि खालच्या साईडला दोन्ही साईडनी आपण या ठिकाणी शिलाई घालून घेणार आहोत. सर्व साईडने आपण या ठिकाणी दाबटीप शिलाई घालून घेणार आहोत. दाबटीप शिलाई झाल्यानंतर डाच घालून घेणार आहोत. साधारण आपण 4-4 इंचाचे डाच या ठिकाणी घालून घेतलेले आहेत. दोन्ही साईडला त्याच पद्धतीने या ठिकाणी डाच घालून घ्यायचे सेम आकारामध्ये. तर आता आपण या ठिकाणी डाच घालून झाल्यानंतर काठ यूज करून या ठिकाणी डिझाईन करणार आहोत. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात काठ मी कशा पद्धतीने फोल्ड करून या ठिकाणी कट करून घेणार आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने सेंटरमधून काठ कट करून घेत आहे. खालच्या साईडनं कट केलेल्या साईडनं फोल्ड करून या ठिकाणी शिलाई घालून सुद्धा घेत आहे. तर शिलाई घालून झाल्यानंतर जो एक्स्ट्रा कापडमध्ये दोरे आलेले असतील ते सुद्धा आपण या ठिकाणी कट करून घेत आहोत. कारण की लावल्यानंतर फिनिशिंग खूप छान दिसेल, दोरे दोरे दिसणार नाहीत. तर हे पहा, लेस लावल्यासारखं आपण या ठिकाणी काठ लावून घेणार आहोत. एक्स्ट्रा कापड घ्यायची गरज नाही आणि फोल्ड करायची सुद्धा गरज नाही. लेस लावल्यासारखं आपण या ठिकाणी काठ यूज करून काठची डिझाईन करत आहोत. या ठिकाणी थोडंसं सेंटरवरती
कॉर्नरच्या साईडने थोडंसं क्रॉस करायचा, कापड फोल्ड करायचा आणि त्या ठिकाणी शिलाई घालून घ्यायची. कशा पद्धतीने क्रॉस करून या ठिकाणी शिलाई घालून घेताय तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. तर हे पहा, व्यवस्थित पाहून घ्या. तर एक साईडने शिलाई झालेली आहे, दुसऱ्या साईडने सुद्धा आपण ह्या ठिकाणी शिलाई घालण्यास सुरुवात केलेली आहे. हे पहा, हळूवार या ठिकाणी शिलाई घालून घेत आहोत. कॉर्नरवरती आल्यानंतर थोडंसं फोल्ड करायचा, त्या ठिकाणी कापड आणि त्या ठिकाणी शिलाई सुरुवात करायची. तर काट लावून झाल्यानंतर एक्स्ट्रा फॅब्रिकमध्ये दोरे आलेले असतील तर ते सुद्धा आपण ह्या ठिकाणी कट करून घेत आहोत. तुम्हाला असे वाटल्यास तुम्ही अशी सुद्धा डिझाईन ठेवू शकतात. वाटल्यास खालच्या साईडला सुद्धा थोडंसं डिझायनर करू शकतात. माझी ह्या ठिकाणी काट उरलेली होती, ती काटचा वापर करून मी खालच्या साईडला सुद्धा पट्टी लावून घेत आहे. खूप छान दिसेल. ह्या पद्धतीने मी कशा पद्धतीने पट्टी लावून घेत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता व त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा पट्टी लावू शकतात. वरच्या साईडने पट्टी लावून झाल्यानंतर खालच्या साईडला ती फोल्ड करायची आणि त्या ठिकाणी सुद्धा शिलाई मारून घ्यायची. तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात मी कशा पद्धतीने पट्टी जॉईन करून घेत आहे. हे पहा, थोडंसं फोल्ड करायचं आणि त्या ठिकाणी शिलाई घालून घ्यायची. अशा पद्धतीने दोन्ही साईडला आपण पॅच तयार केलेला आहे. हा पॅच खूप छान दिसत आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब माय चॅनल अंजली ऑल इन वन. बाय बाय.